क्लास 12 फिजिक्स चॅप्टर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन मधील लास्ट कन्सेप्ट आहे स्टीफन बोल्ट्झमन्स लॉ ऑफ रेडिएशन. स्टीफन बोल्ट्झमन्स लॉ ऑफ रेडिएशन म्हणजे हा लॉ सुद्धा कशाबद्दल बोलतो? रेडिएशन बद्दल बोलतो. रेडिएशन्स काय? तर रेडिएशन्स आर इमिटेड बाय अ बॉडी, इमिटेड बाय बॉडी. आणि जेव्हा स्टीफन बोल्ट्झमन्स लॉ म्हणतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं की हा लॉ सुद्धा रिलेटेड आहे ब्लॅक बॉडीशी. कशाशी रिलेटेड आहे? ब्लॅक बॉडीशी रिलेटेड आहे. हे सर्वात महत्त्वाचं. म्हणजे हा कोणत्याही ऑर्डिनरी ऑब्जेक्ट बद्दल नाही, तर सध्या आपण म्हणू की स्टीफन बोल्ट्झमन्स लॉ जे स्टेटमेंट आहे इट इज रिलेटेड विथ द ब्लॅक बॉडी. जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट घेतो आणि तो हीट रेडिएट करतो किंवा इमिट करतो, इट डिपेंड्स ऑन द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी. इट डिपेंड्स ऑन द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी. एखादा ऑब्जेक्ट जेवढा हॉटर असेल, जास्त गरम असेल, तेवढं त्याच्यामधून हीट जास्त बाहेर पडायला पाहिजे. हीट जास्त बाहेर पडायला पाहिजे. बरोबर आहे. एकदम सिंपल लँग्वेजमध्ये पहिले मी सांगतो की स्टीफन बोल्ट्झमन्स लॉ काय म्हणतो. रेडियंट पॉवर म्हणजे काय? अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय अ बॉडी पर युनिट टाइम पर युनिट एरिया. बरोबर. पण कोणाचा? ब्लॅक बॉडीचा. तर हा जो रेडियंट पॉवर आहे, नो डाऊट इट डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. पण याचंच तर आपल्याला रिलेशन पाहिजे. काय पाहिजे? रिलेशन पाहिजे. तर लक्षात घ्या स्टेटमेंट काय लिहितो मी. द रेडियंट पॉवर आर, कॅपिटल आर ना, इमिसिव्ह पॉवर. बरोबर आहे. द रेडियंट पॉवर ऑफ perfectly black body is directly proportional to fourth power of absolute temperature of the body. Fourth power of absolute temperature of the body. सर्वात महत्त्वाचं स्टेटमेंट लिहिलं मी. सर्वात किंवा तुम्ही असे म्हणू शकता रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट टाइम is directly proportional to fourth power of the absolute temperature of the body. fourth power T चा ॲब्सोल्यूट टेम्परेचरचा जो पॉवर आहे, जो घातांक आहे, तो किती आहे? तर 4 आहे. किती आहे? 4. मग मला सांगा याच्यावर मी डायरेक्टली असं लिहू शकतो ना, आर. बघा काय लिहिते आपल्याला. आर रेडियंट पॉवर म्हणजे काय? आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी टू द पॉवर 4. आर इज डाय. हे जर लक्षात ठेवलं तुम्ही तर तुम्हाला सर्वच लिहिता येते. तुम्ही जर स्टीफन बोल्ट्झमन्स लॉ लक्षात ठेवायचं, तुम्हाला हे वाक्य लक्षात ठेवायचं. आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी टू द पॉवर 4. आर काय आहे? तर रेडियंट पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी आहे, परफेक्ट ब्लॅक बॉडी आहे. रेडियंट पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी आहे. रेडियंट पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर कोणाचं असतं? त्या बॉडीचं. फोर्थ पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ अ बॉडी. हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला किर्चॉफ्स लॉ म्हटलं ना, तर तुम्हाला ए इज इक्वल टू स्मॉल ई लक्षात ठेवायचं आणि याच्यावर स्टेटमेंट लिहायचं. तुम्हाला मीन्स डिस्प्लेसमेंट लॉ म्हटलं ना, तर यू हॅव टू कीप इन माइंड लॅम्बडा मॅक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आणि तुम्हाला स्टीफन बोल्ट्झमन्स लॉ म्हटलं तर लक्षात ठेवायचं आहे आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी टू द पॉवर 4. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा आता प्रोपोर्शनल जर साइन काढायचं असेल तर कॉन्स्टंट येईल. आर इज इक्वल टू इथे कॉन्स्टंट सिग्मा. ओके. आणि टी टू द पॉवर 4 वेअर आता हा जो सिग्मा आहे, सिग्मा काय? नो डाऊट कॉन्स्टंट आहे. काय? कॉन्स्टंट आहे. त्याला म्हटलं जातं स्टीफन्स कॉन्स्टंट. ठीक आहे. स्टीफन्स कॉन्स्टंट त्याला म्हटलं. स्टीफन कॉन्स्टंटचा जर विचार केला इथून तर तुम्ही असं लिहू शकता सिग्मा इज इक्वल टू आर अपॉन टी टू द पॉवर 4. आर अपॉन टी टू द पॉवर 4 असं आपण लिहू शकतो. पण आता मला हा जो कॉन्स्टंट आहे, हा जो स्टीफन कॉन्स्टंट आहे, याचं मला पाहिजे युनिट. याचं मला काय पाहिजे? युनिट पाहिजे. युनिट आणि डायमेन्शन पाहिजे. काढता यायला पाहिजे. काढण्यासाठी आरची जर तुम्हाला बेसिक आता आरचे आपल्याला माहित असायला पाहिजे, तर तुम्ही म्हणू शकता अमाऊंट ऑफ हीट कशामध्ये? जूलमध्ये. अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट टाइम म्हणजे सेकंड पर युनिट एरिया. हा झाला आर. आर. बरोबर आहे ना. अमाऊंट ऑफ हीट जूलमध्ये
पर युनिट टाइम सेकंडमध्ये, पर युनिट एरिया, एरिया कशामध्ये मीटर स्क्वेअरमध्ये, हे झालं युनिट कशाचं आरचं, अपॉन ॲब्सोल्यूट टेम्परेचर हे केल्विनमध्ये के टू द पॉवर 4, टेम्परेचरचा पॉवर 4 आहे के टू द पॉवर 4, सो युनिट काय व्हायला पाहिजे ते सांगतो मी, जूल, ठीक आहे, मीटर टू द पॉवर -2, सेकंड टू द पॉवर -1 आणि केल्विन टू द पॉवर -4, बरं आहे. मीटर स्क्वेअर खाली वर जाईल मीटर टू द पॉवर -2, सेकंड खाली वर जाईल सेकंड टू द पॉवर -1, के टू द पॉवर 4 हे खाली वर गेला तर के टू द पॉवर -4 हे झाले. किंवा एक असते की जूल पर सेकंड, जूल पर सेकंडला तुम्ही वॅट म्हणता, तुम्ही याला असे लिहिलं होतं आठवत असेल तर वॅट पर मीटर स्क्वेअर, तर युनिट असे लिहिता येईल तुम्हाला वॅट, वॅटची जागा कोणी घेतली, जूलने घेतली आणि सेकंडने घेतली, तर जूल आणि सेकंड गेला याच्यातला, ठीक आहे, वॅट. मग काय बाकी आहे ते मीटर टू द पॉवर -2, केल्विन टू द -4, हे सुद्धा युनिट आहे. आता जर आपल्याला डायमेन्शन्स पाहिजे असेल, काय पाहिजे असेल, डायमेन्शन्स ऑफ स्टीफन्स कॉन्स्टंट सिग्मा, डायमेन्शन्स पाहिजे, काय पाहिजे, डायमेन्शन्स. पाठ करण्याची गरज नाही, पाठ करायची गरज नाही, काढता यायला पाहिजे. ते काढताना तुम्हाला फक्त बेसिक जे आहे ना ते माहित पाहिजे. जसं R is equal to sigma into t to the power 4, sigma is equal to R upon t to the power 4. बघा R ला म्हणताना काय म्हटलं होतं, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट टाइम, पर युनिट एरिया आणि खाली पुन्हा हा कॅपिटल टी म्हणजे टेम्परेचर टू द पॉवर 4, टेम्परेचर टू द अमाऊंट ऑफ हीट म्हणजे काय, एनर्जी आहे, बरोबर आहे ना, एनर्जी आहे. मग क्यू साठी, क्यूचे डायमेन्शन्स आपल्याला माहित पाहिजे, एनर्जी काय असेल, कॅपॅसिटी टू डू वर्कचे डायमेन्शन माहित पाहिजे, बरोबर. पाहता म्हटलं अमाऊंट ऑफ हीट आहे, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी आहे, एनर्जीज म्हणजे काय, तर कॅपॅसिटी टू डू वर्क आहे, वर्क अँड एनर्जी आर इक्वल. वर्कचे डायमेन्शन्स काय, L2 M1 T -2 वर्कचे, ठीक आहे, लिहिले आपण. हा काय टाइम बरोबर ना, टाइम T टू द पॉवर 1, एरियासाठी काय L2 लिहावं लागेल, L2, आणि हा T टू द पॉवर 4 साठी लिहावं लागेल के टू द पॉवर 4, बरोबर आहे. हा टेम्परेचर टू द पॉवर 4 आहे, तर टेम्परेचर साठी काय येतो, के येतो, केल्विन येतो डायमेन्शन्स मध्ये. या ठिकाणी पहा, हा 2 + 2 + 2 कॅन्सल, कारण हा 2 जर होते गेला तर -2 होईल, म्हणजे काय L टू द पॉवर 0, m तर एकाच ठिकाणी M1, T टू द पॉवर -2 आहे, हा 1 गेल्यावरती तर -1 म्हणजे काय -3, आणि हा के टू द पॉवर -4, L0 M1 T टू द पॉवर -3 के टू द पॉवर -4. तुम्ही पाठांतर केलं नाही का, बिलकुल नाही होणार, समजलं पाहिजे. बघा सिग्मा इज इक्वल टू R अपॉन T टू द पॉवर 4. R काय, रेडियंट पॉवर आहे, रेडियंट काय करत आहे, हीट करत आहे, हीट कोण करत आहे, एक बॉडी करत आहे ज्याचा काहीतरी एरिया आहे आणि काहीतरी टाइम मध्ये, अमाऊंट ऑफ हीट Q, हीट रेडिएटेड पर युनिट टाइम, पर युनिट एरिया, T टू द पॉवर ॲज इट इज ठेवला, बरोबर आहे. मग Q हीटचे डायमेन्शन काय लिहायला पाहिजे, तर हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. मग एनर्जीचे काय लिहायला पाहिजे, तर एनर्जी म्हणजेच वर्क, बरोबर आहे, वर्क L2 M1 T -2 अपॉन हे सर्व लिहिणं, आणि हे आपल्याला काय मिळाले, डायमेन्शन्स मिळाले. दिस इज द स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ ऑफ रेडिएशन. द इमिसिव्ह पॉवर और द रेट ऑफ इमिशन ऑफ radiant energy per unit area is directly proportional to the fourth power of the absolute temperature. इतका सिंपल हा लॉ. या लॉवरच आपल्याला पुढे एक छोटंसं एक्सप्रेशन पाहायचं आहे. जे एक्सप्रेशन आहे एकदम सिंपल आहे. नेट लॉस और नेट गेन ऑफ एनर्जी बाय अ बॉडी. नेट लॉस और नेट गेन याचा अर्थ पहिले समजून घ्या. सपोज मी एक बॉडी आहे, माझं टेम्परेचर, आपलं जे बॉडी टेम्परेचर आहे, ठीक आहे, ते एक मेंटेन बॉडी टेम्परेचर आहे. वातावरण जर एकदम थंड आहे, तर काय होईल. आता बघा, माझ्या जे बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे म्हणजे माझा इम्युनिटी पॉवर जास्त आहे, पण सराउंडिंग कोण जी एनर्जी ॲब्झॉर्ब करणार आहे ते मी कमी आहे. तर या केसमध्ये बॉडी टेम्परेचर इज ग्रेटर दॅन द सराउंडिंग, सो देर विल बी अ लॉस ऑफ हीट, लॉस ऑफ एनर्जी बाय द बॉडी. कारण की माझ्याकडे हीट जास्त आहे, एनर्जी जास्त आहे, टेम्परेचर जास्त आहे,
बरोबर. सराउंडिंगचं कमी आहे. सो कीप इन माइंड, इफ द टेम्परेचर ऑफ बॉडी इज ग्रेटर दॅन द सराउंडिंग देन देअर विल बी अ लॉस ऑफ द एनर्जी. गेन केव्हा होईल? समजा समरमध्ये आउटसाईड टेम्परेचर खूप जास्त असते, आपलं बॉडी टेम्परेचर त्याच्यापेक्षा कमी असते, बरोबर. त्या केसमध्ये काय होईल? सराउंडिंगकडे हीट जास्त आहे तर आपली बॉडी काय करेल? ॲब्झॉर्ब करेल. त्या केसमध्ये काय होते? नेट गेन होते. गेन म्हणजे प्राप्त होते कशाची? काय तर एनर्जी. ठीक आहे, लक्षात घ्या. आता आपल्याला काय समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, एक सपोज ब्लॅक बॉडी आहे. काय आहे तर? ब्लॅक बॉडी. ठीक आहे, ही जी ब्लॅक बॉडी आहे या ब्लॅक बॉडीचा काहीतरी सरफेस एरिया असायला पाहिजे. सरफेस एरिया असायला पाहिजे, जो की आपण डिनोट करत असतो कॅपिटल ए. सरफेस एरिया आहे, बरोबर. या ब्लॅक बॉडीचं एक ॲब्सोल्यूट टेम्परेचर असेल काहीतरी. ॲब्सोल्यूट टेम्परेचर आपण म्हणू किती आहे? कॅपिटल टी. ॲब्सोल्यूट टेम्परेचर किती आहे? कॅपिटल टी. आणि वी विल कन्सिडर दॅट capital Q is the amount of heat, amount of energy radiated जे बाहेर पडले असेल बाय अ बॉडी in time small t. म्हणजे स्मॉल टी या टाइम मध्ये या बॉडीने, कारण की एव्हरी बॉडी इमिट अँड ॲब्झॉर्ब, बरोबर आहे. तर मग या बॉडीमधून काय तर हे ज्या वेव्हज आहे, जे रेडिएशन्स आहे, हे रेडिएशन्स काय पडले असेल? बाहेर पडले असेल. या रेडिएशनच्या माध्यमातून या बॉडीने क्यू अमाऊंट ऑफ एनर्जी काय केली? रेडिएट केली इन टाइम स्मॉल टी. ओके, दिस इज अ ब्लॅक बॉडी whose temperature is capital T, whose absolute temperature is capital T, and capital A is the surface area of that body. Now, according to Stefan-Boltzmann law, radiant power of a black body is directly proportional to T to the power 4th power of the absolute temperature. पण आपण इक्वल टू घेतला होता आणि इथे कॉन्स्टंट घेतला होता. तो कॉन्स्टंट म्हणजे काय होता? सिग्मा. ठीक आहे, आता हा जो रेडियंट पॉवर आहे यालाच आपण काय डिफाइन केलेलं आहे? इट इज द अमाउंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. आर ला असं लिहू शकतो आपण, बरोबर आहे ना? आर ला असं आपण नक्कीच लिहू शकतो. amount of heat radiated per unit time per unit area is directly proportional to sigma into t to the power 4. ठीक आहे, हे झालं आपलं एक इक्वेशन. याला तुम्ही इक्वेशन नंबर 1. this is the amount of heat radiated. This is the amount of heat radiated or amount of heat emitted by a body in time t. Okay, now suppose this body is kept in a surrounding whose temperature, हे जे टी आहे ना, हे टी या बॉडीचं टेम्परेचर घेऊ आणि सराउंडिंगचं टेम्परेचर घेऊ आपण T0. सराउंडिंगचं टेम्परेचर घेऊ आपण T0. राइट, T0 is the surrounding temperature. ओके, सराउंडिंग टेम्परेचर किती आहे? T0. आणि एक सुरुवातीला आपण असं कन्सिडर करू, सी केस 1 वापरायच्यामध्ये केस 1 टी म्हणजे काय? बॉडी टेम्परेचर is greater than T0. Body temperature T is greater than the surrounding temperature. आता बघा काय होईल की बॉडी तर इमिट करत आहे, रेडिएट करत आहे. ब्लॅक बॉडी सिग्मा टी टू द पॉवर 4. ॲट द सेम टाइम ती बॉडी सराउंडिंग कडून ॲब्झॉर्ब सुद्धा करत आहे, हीट ॲब्झॉर्ब सुद्धा करत आहे. इमिशन आणि ॲब्झॉर्प्शन चालूच राहते, बरोबर आहे. मग या ठिकाणी दुसरा अमाउंट ऑफ हीट absorbed by the body from the surrounding
सराउंडिंग. अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब किती असायला पाहिजे इज इक्वल टू मला सांगा आता या बॉडीचं टेम्परेचर टी आहे तर बाहेर पडत आहे सिग्मा टी टू द पॉवर 4. आता सराउंडिंगला तुम्ही एक बॉडी पहा. सराउंडिंग म्हणजे एक बॉडी हे इमिट किती करत असते तर सिग्मा इंटू टी 0 टू द पॉवर 4 आणि हे सराउंडिंग जेवढं इमिट करतात तेवढंच ॲब्झॉर्ब कोण करतात ब्लॅक बॉडी करतं असं आपण विचार करू शकतो बरोबर. मी एक बॉडी आहे सिग्मा टी टू द पॉवर 4 इमिट होत आहे सराउंडिंगचं टी 0 आहे तर सिग्मा टी 0 टू द पॉवर 4 मी ॲब्झॉर्ब करत आहे सिग्मा टी 0 टू द पॉवर 4 सिग्मा टी 0 टू द पॉवर 4. पण एक महत्वाचं आहे हे टी 0 आहे ना हा टी 0 लेस आहे आणि टी ग्रेटर आहे. टी इज ग्रेटर मग मला सांगा सिग्मा टी टू द पॉवर 4 सिग्माचा कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे बरोबर आहे. सिग्मा इज अ कॉन्स्टंट. मग मला सांगा या ठिकाणी हा जो टी टू द पॉवर 4 टी इज ग्रेटर दॅन टी 0 आहे तर हिअर देयर विल बी ॲज टी इज greater than T0 as T is greater than T0 there will be a net gain of energy काय व्हायला पाहिजे तर या ठिकाणी गेन व्हायला पाहिजे नेट गेन ऑफ एनर्जी बाय अ ब्लॅक बॉडी काय करेल गेन करेल. किती करेल गेन तर मला सांगा जर अमाऊंट ऑफ हीट नेट गेन नाही करणार या ठिकाणी बघा काय म्हटलं आपण बॉडी टेम्परेचर जर जास्त आहे तर इथे रेट ऑफ इमिशन जास्त आहे तर गेन नाही तर इथे लॉस पाहिजे जो वर्ड पाहिजे आपल्याला या ठिकाणी तो पाहिजे नेट लॉस ऑफ एनर्जी व्हायला पाहिजे. कारण बघा रेडिएट म्हणजे काय इमिडिएट किती सिग्मा टी टू द पॉवर 4 आणि टी ची व्हॅल्यू जास्त आहे टी 0 ची व्हॅल्यू कशी आहे कमी आहे तर काय व्हायला पाहिजे नेट लॉस व्हायला पाहिजे. आणि हा जर नेट लॉस जर तुम्हाला लिहायचा असेल तर तुम्ही काय लिहू शकता अमाऊंट ऑफ हीट इमिटेड जेवढी इमिट केली असेल इमिटेड याच्यामधून मायनस करा अमाऊंट ऑफ हीट काय तर ॲब्झॉर्ब अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब फ्रॉम द सराउंडिंग इज इक्वल टू सिग्मा टी टू द पॉवर 4 मायनस सिग्मा टी 0 टू द पॉवर 4 T0 to the power 4 amount of heat emitted minus amount of heat absorbed sigma T to the power 4 minus sigma T0 to the power 4. या ठिकाणी नो डाउट सिग्मा आपल्याला कॉमन काढता येते आणि लिहिता येते T to the power 4 minus T0 to the power 4 या ठिकाणी T म्हणजे बॉडी टेम्परेचर इज ग्रेटर दॅन द सराउंडिंग टेम्परेचर T0 मग इमिशन जास्त होईल ॲब्झॉर्प्शन कमी होईल सो हिअर इट विल बी अ नेट लॉस ऑफ एनर्जी बरोबर आहे. सपोज स्मॉल टी या टाइम मध्ये जर 100 जूल एवढी एनर्जी सपोज इमिट करत आहे आणि आपण म्हणू की सराउंडिंगचं टेम्परेचर कमी आहे त्याच्यापासून फक्त 20 जूल घेत आहे 100 जाते टी टाइम मध्ये 20 घेते म्हणजे 80चा लॉस आहे दॅट इज द नेट लॉस. आता केस 2 घेऊ आपण केस 2 मध्ये आपण विचार करू की जे बॉडी टेम्परेचर आहे आणि सराउंडिंग टेम्परेचर आहे याच्यामध्ये सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त आहे सराउंडिंगचं टेम्परेचर काय जास्त आहे. नो डाऊट पुन्हा तेच तीन गोष्टी लिहायच्या फक्त तुम्हाला अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब अमाऊंट ऑफ हीट पहिले आपण म्हणू अमाऊंट ऑफ हीट इमिटेड बाय बॉडी किती सिग्मा T to the power 4 body temperature. Amount of heat absorbed from the surrounding sigma T0 to the power 4 बरोबर. But as T is less than T0 T body temperature is less than surrounding तर जास्त तर सराउंडिंग पासून गेन केला जाईल बरोबर. सो हेन्स देयर विल बी अ नेट गेन ऑफ एनर्जी म्हणजे किती होईल तर जेवढी ॲब्झॉर्ब केलेली आहे मला सांगा या ठिकाणी ग्रेटर व्हॅल्यू कोणाच्या T0 ची आहे नक्कीच ही क्वांटिटी जास्त आहे ही क्वांटिटी लेस आहे कारण की टी हा स्मॉल आहे टी इज स्मॉलर दॅन T0 सो नेट गेन नेट काय पाहिजे गेन म्हणजे मिळणारी जास्त नेट गेन काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला काय वापरावा लागेल ॲब्झॉर्प्शन जास्त आहे इमिशन कमी काय बिकॉज द टेम्परेचर ऑफ बॉडी ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी इज लेस दॅन द सराउंडिंग टेम्परेचर सो यू विल हॅव टू राईट डाऊन हिअर सिग्मा
T0 to the power 4 minus sigma T to the power 4 is equal to, इथे हा सिग्मा कॉमन आणि इथे T0 to the power 4 minus T to the power 4. This is the formula for the net gain. This is the formula for the net gain of energy. एकदम सिंपल आहे, बरोबर. Consider a black body whose surface area is capital A, temperature is capital T, kept in a surrounding whose temperature is T0. सर्व अप्लिकेशन आहे. कोणता लॉ? स्टीफन्स बोल्ट्झमन लॉचं अप्लिकेशन. Amount of heat radiated or radiant power of a perfect black body is directly proportional to fourth power of the absolute temperature. आता सपोज हे जे नेट लॉस और नेट गेन काढलं आपण एनर्जी, हे खरं आपण ब्लॅक बॉडीसाठी काढलं. त्याच्यामध्ये जर ऑर्डिनरी बॉडीचा विचार केला, कशाचा विचार केला? ऑर्डिनरी बॉडी. हे ॲज इट इज लिहावं लागेल, फक्त फरक कुठे पडतो ते सांगतो. आता आपण कोएफिशिएंट ऑफ इमिशन पाहायला, E is equal to R upon RB, बरोबर आहे. R upon RB. Emissivity is the ratio of the radiant power of body to the radiant power of perfect black body, बरोबर आहे. मग आता आपल्याला घेताना पाहिजे हा R is equal to E into RB. म्हणजे ज्या ठिकाणी रेडियंट पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी आहे त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये ई जर केला, स्मॉल ई आला, तुम्हाला आपोआप ऑर्डिनरी बॉडीची मिळायला पाहिजे. हा काय? रेडियंट पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी आहे. हा काय? रेडियंट पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी आहे, बरोबर. इज इक्वल टू आर अपॉन आरबी होते ना. मग तुम्हाला रेडियंट पॉवर ऑफ एन ऑर्डिनरी बॉडी म्हणजे विच इज नॉट अ ब्लॅक बॉडी. जी ब्लॅक बॉडी नाही ती ऑर्डिनरी बॉडी, बरोबर. तर आर इज इक्वल टू ई इंटू आरबी. मला सांगा या ठिकाणी पाहता सिंपली जर तुम्हाला नॉर्मल बॉडीसाठी जर लिहायचं असेल, आरबी काढून टाकायचा आहे, आर लिहायचा. काय लिहायचा? आर. सिंपली काय आला पाहिजे इथून सांगतो. आर इज इक्वल टू ई इंटू आरबी आणि स्टीफन बोल्ट्झमन लॉ आरबी साठी म्हणजे ब्लॅक बॉडी साठी काय सांगतो? आरबी इज इक्वल टू सिग्मा इंटू टी टू द पॉवर 4, सिग्मा इंटू टी टू द पॉवर 4. म्हणजे जे काही तुम्ही लिहिलं ना याला मल्टिप्लिकेशन मध्ये येईल. काय येईल? E. This is the radiant power or this is the amount of heat emitted by an ordinary body. तसंच मग या ठिकाणी सुद्धा काय आला पाहिजे? ई आला पाहिजे, स्मॉल ई. आणि याला सुद्धा काय? स्मॉल ई राहील. स्मॉल ई म्हणजे जेवढे काही तुम्ही इक्वेशन लिहिलाय त्या प्रत्येकाला जर मल्टिप्लिकेशन मध्ये स्मॉल ई लिहिला तर हे सर्व अप्लिकेबल होऊन जातं. कोणासाठी? ऑर्डिनरी बॉडीसाठी. ते सुद्धा रजिस्टरमध्ये नोट्समध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये लिहून दिलेलं आहे. त्यानंतर एक पॉईंट जर तुम्हाला म्हटलं की जे फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टरवर इमिसिव्ह पॉवर डिपेंड आहे, तर तो फॅक्टर एकच आहे, दॅट इज द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी. इमिसिव्ह पॉवर डज नॉट डिपेंड ऑन emissive power does not depend on nature of the material. It does not depend on the color. It just depends on absolute temperature of the body, and amount of heat radiated by a body is directly proportional to amount of heat radiated by a black body is directly proportional to fourth power of the absolute temperature. बरोबर आहे. तर हे सर्व नेट लॉस और नेट गेन बरोबर याच्याबद्दल दिलेलं होतं. त्यानंतर तुम्हाला फक्त एकच सांगितलं, हे जे आहे हे सर्वच्या सर्व मी ब्लॅक बॉडीसाठी लिहिलं. ऑर्डिनरी बॉडीसाठी लिहिताना बघा काय होतं, ई इज इक्वल टू आर अपॉन आर बी. तर आर म्हणजे ऑर्डिनरी बॉडीसाठी लिहिताना रेडियंट पॉवर, अमाऊंट ऑफ हिट रेडिएटेड बाय अ बॉडी पर युनिट टाइम पर युनिट एरिया, मल्टिप्लिकेशनमध्ये काय येतो? स्मॉल येतो. या सर्व इक्वेशनला स्मॉल ई टाकून द्यायचा तर तुम्हाला मिळते. रजिस्टरमध्ये आहे ते, ठीक आहे. त्यानंतर एक जनरल की आता जसं म्हटलं की अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. सिम्पली याचा अर्थ आता बघा काय होतो. आय होप की तुम्ही हे रजिस्टरमध्ये नोट डाऊन किंवा ग्राफमध्ये जसं इक्वेशन समोर जात आहे तसं तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते लिहिलेलं असेल, ठीक आहे. हे सर्व मी आता काढून टाकतो आणि याच्यावर आपल्याला पाहायचं आहे काही गोष्टी. सपोज absolute temperature, if the absolute temperature जे T आहे याला आपण डबल केलं, इज डबल्ड
is double. Then what will happen about the emissive power? What will happen about the emissive power? Simply टेम्परेचर काय केलं, डबल केलं ना, डबल केलं टेम्परेचर, डबल केलं तर 2 to the power 4 16 टाइम्स, म्हणजे पहिल्याचा जो इमिसिव्ह पॉवर असेल त्याला मल्टिप्लाय करावं लागेल 16 म्हणजे 16. जर सपोज टेम्परेचर ॲब्सोल्यूट टेम्परेचर जे आहे ते जर ट्रिपल केलं, ट्रिपल म्हणजे तिप्पट केलं तर 3 to the power 4 3 to the power 4 म्हणजे 81 टाइम्स. पहिले जो अमाउंट ऑफ हीट रेडिएट करेल त्याच्या 81 टाइम्स पहिले जर 100 जूल करत असेल 100 जूल करत असेल तर आता 8100 जूल एवढी अमाउंट ऑफ हीट काय करेल रेडिएट करेल. तर ॲब्सोल्यूट टेम्परेचर काय केलं तुम्ही बॉडीचं ट्रिपल डबल केलं तर 16 पट. तर अशा प्रकारे सुद्धा एक्झाम्पल आपल्याला विचारले जातात. इमिसिव्ह पॉवर is directly proportional to fourth power. म्हणून येथे आपण डबल केला तर डबलचा पॉवर 4 घेतला, ट्रिपल केला तर ट्रिपलचा पॉवर काय घेतला 4 घेतला. काय घेतलेला आपण 4 घेतलेला आहे. बरोबर. एक सिंपल फक्त एक वाक्य लक्षात ठेवा. एखाद्या बॉडीचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर हे 57 डिग्री सेल्सिअसने वाढवलं तर त्याचा रेट ऑफ इमिशन हा डबल होतो. पहिले म्हटलं होतं मी टेम्परेचर डबल केलं तर काय होते इमिसिव्ह पॉवर त्याच्या डबल केला तर डबलचा पॉवर 4 2 to the power 4 म्हणजे 60. ठीक आहे. आता मी काय म्हणत आहे, जर टेम्परेचर जर 57 डिग्री सेल्सिअसने वाढवला, एखाद्या रूम टेम्परेचर वरचा जर ऑब्जेक्ट त्याचं टेम्परेचर 57 डिग्री सेल्सिअसने वाढवला तर त्याचा इमिसिव्ह पॉवर हा काय होतो डबल होतो. टेम्परेचर 57 डिग्री सेल्सिअसने वाढवला तर इमिसिव्ह पॉवर हा डबल होतो. टेम्परेचर ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी जर डबल केला तर डबल टू द पॉवर 4 इमिसिव्ह पॉवर हा 16 टाइम्स होतो. किती टाइम्स होतो 16 टाइम्स होतो. तर हे सर्व इथे आपला पूर्णच्या पूर्ण चॅप्टर संपलेला आहे. बरोबर आहे. जे इक्वेशन आहे ते जर तुम्हाला हे इक्वेशन आता फक्त गेन आणि लॉस समजलं पाहिजे. तुम्हाला गेन विचारला आहे, लॉस विचारलेला आहे, ऑर्डिनरी बॉडीसाठी विचारलं आहे की ब्लॅक बॉडीसाठी विचारलं आहे, ते तुम्हाला बरोबर लिहावं लागेल. ठीक आहे. ऑर्डिनरी बॉडीसाठी सिम्पली बघा. आता पटकन बघून घेऊ आपण तो पॉईंट सुद्धा. आता समजा नेट गेन जर होत असेल किंवा पहिले आपण लॉसची कंडिशन घेऊ. नेट लॉस ऑफ एनर्जी लॉस होता म्हणजे बॉडी टेम्परेचर जास्त आहे, सराउंडिंगचं कमी आहे. बॉडी टेम्परेचर जास्त आहे, सराउंडिंगचं कमी आहे. ठीक आहे. T is greater than T0. According to Stefan-Boltzmann's law, amount of heat radiated per unit time per unit area of the radiant power of a black body is directly proportional to T to the power 4. Proportionality काढा, काय होईल जाते सिग्मा येऊन जाते. झालं. हे जर आपण E is equal to R upon RB लिहिलं, RB तर R is equal to E into RB. R काय आहे तर हा आहे रेडियंट पावर ऑफ एन ऑर्डिनरी बॉडी. ठीक आहे. ऑर्डिनरी बॉडी R is equal to E RB म्हणजे किती आहे, RB म्हणजे किती आहे सिग्मा इंटू T to the power 4. हा काय झाला मग, हा झाला अमाउंट ऑफ हीट इमिटेड बाय अन ऑर्डिनरी बॉडी. मग असंच अमाउंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब बाय अन ऑर्डिनरी बॉडी किती असायला पाहिजे तर E इंटू सिग्मा T0 to the power 4. ठीक आहे. काय जास्त घेतलेला T जास्त घेतला तर ही व्हॅल्यू जास्त आहे, म्हणजे इमिशन जास्त आहे. इमिशन जास्त आहे. इमिशन इज ग्रेटर दॅन ॲब्झॉर्प्शन. इमिशन काय जास्त आहे कारण की बॉडी टेम्परेचर जास्त आहे. बॉडी टेम्परेचर जास्त तर जास्त इमिट करेल, ॲब्झॉर्प्शन कमी आहे कारण की सराउंडिंगचं टेम्परेचर कमी आहे. मग इमिशन जास्त आहे, जास्त बाहेर पडत आहे, तर मग काय व्हायला पाहिजे नेट लॉस व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे नेट लॉस. आणि तो जर नेट लॉस लिहायचा असेल तर डायरेक्टली तुम्ही काय लिहायला पाहिजे इमिशन मधून ॲब्झॉर्प्शन मायनस इमिशन E इंटू सिग्मा T to the power 4 मायनस E इंटू सिग्मा T0 to the power 4 इज इक्वल टू या ठिकाणी कॉमन E आणि सिग्मा ब्रॅकेटमध्ये राहते T to the power 4 मायनस T0 to the power 4. आणि हे जर T लेस दॅन T0 कराल
तर मग लॉसच्या ऐवजी गेन होऊन जाईल, टी 0 येईल आणि टी तिकडे जायला पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे एक लास्ट एक्सप्रेशन होतं. इथे हा चॅप्टर आपला पूर्ण संपला. चॅप्टर संपल्यानंतर पहिलेपासून लास्टमध्ये जेवढं शिकून आहे तेवढा पूर्ण चॅप्टर तुम्ही एका स्ट्रोकमध्ये एका दिवसामध्ये पूर्णच्या पूर्ण चॅप्टर एंड करायला पाहिजे. त्याला म्हटलं जातं अभ्यास. काही डिफिकल्टी असेल तर मला मेसेज सेंड करा, मला कॉल करा. फाईन.